आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीचे पडसाद आता थेट ग्रामीण भागापर्यंत उमटू लागले आहेत. जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बदनापूर शहरात इंधनाची तीव्र टंचाई निर्माण झाली असून गेल्या 3 दिवसांपासून येथील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पुरवठा विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे. बदनापूर शहरालगत असलेल्या पेट्रोल पंपांवर मागील 72 तासांपासून इंधन उपलब्ध नसल्याने नो स्टॉकचे फलक पाहायला मिळत आहेत. ज्या पंपांवर थोडाफार साठा शिल्लक आहे तिथे सकाळपासूनच वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. आखाती देशांतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम बदनापूरमधील वाहतुकीवर झाला असून महामार्गावरील वाहनांची वर्दळही काही प्रमाणात घटल्याचे चित्र आहे. शेतकरी, दूध व्यावसायिक आणि दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांना या टंचाईचा मोठा फटका बसला आहे. इंधन कधी मिळणार या विवंचनेत सामान्य नागरिक असून महामार्गावर अडकून पडलेल्या वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. इंधन साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जर आगामी काळात आखाती देशांतील परिस्थिती सुधारली नाही तर ही इंधन टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता जिल्हा पुरवठा अधिकारी यावर काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आखाती देशामध्ये जे युद्ध पातळीवर ज्या प्रकारे इराण आणि अमेरिका ज्या युद्धाचा परिणाम आज जागतिक लेवलवर देखील पाहायला मिळतो, परंतु त्या देखील भारतामध्ये देखील पेट्रोल असेल, गॅस इंधन असेल याच्यावर देखील खूप मोठा तुटवडा भासायला मिळतो. आज बदनापूर तालुक्यातील सारथी पेट्रोल पंपावर आहोत आणि ह्या पंपावरती मागील 4 दिवसापासून पेट्रोल पंप असेल, डिझेल असेल ह्या सुरळीत मिळत नाही. अनेक ग्राहक या ठिकाणी रांगा लागत आहे. कित्येक दिवसापासून या ठिकाणी लोकांना पेट्रोलसाठी आणि डिझेलसाठी खूप या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे. स्टॉक नाही असं देखील पंप चालकाकडून सांगितलं जातं, परंतु या ठिकाणी आता चालकांच्या ज्या वस्तुस्थिती आहे, ज्या दुचाकी गाडी आहे, डिझेलवर चालणारे 4 चाकी गाडी आहे, यांना तर इंधनाशिवाय तर पुढं चालू शकत नाही. परंतु हा प्रश्न सातत्याने मागील पुरवठा विभागाने सांगितलं होतं की दुचाकीकारांना 200 रुपयाचं पेट्रोल आणि 4 चाकीकारांना 2000 लिटरचं असं देखील त्या ठिकाणी नमूद केलं होतं. परंतु आज पुन्हा पुरवठा विभागाने नवीन नियमावली सांगण्यात आली की आपल्याकडे इंधनाचा पुरवठा खूप आहे, परंतु त्यासाठी जे लागेल ते आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. परंतु पंपाकडे या ठिकाणी उपलब्ध सध्या साठा कोणताच नाही. या ठिकाणी बघू शकता तुम्ही की या ठिकाणी ग्राहक सकाळपासून या ठिकाणी बसून आहेत, ठेवा धरून बसलेले आहेत. यांच्याकडे पेट्रोल नाही, डिझेल नाही. हा प्रश्न फार त्यांच्यासाठी आज गंभीर आहे. जर कधी या ठिकाणी इंधन वेळेवर मिळलं नाही तर त्यांच्या जे दैनिक जीवन आहे ते कुठंतरी सुरळीत होणार नाही. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पुरवठा विभागाने तत्काळ पंप चालक आहेत त्यांना जे स्टॉक आहे ते स्टॉक देण्याची अत्यंत गरज आहे, जेणेकरून जनसामान्याचे तारांबळ होणार नाही. माझ्यासोबत काही ग्राहक आहे. काय सांगाल तुम्ही कधीपासून या ठिकाणी आलो? सर, मी इथं जवळपास 2 तास इथं उभा आहे, पण आता सरकारने उपाययोजना केल्या असं आम्ही ऐकलं. आदरणीय मंत्री छगन भुजबळ साहेब, पुरवठा मंत्री, यांनी सांगितलं नागरिकांना, सर्वसामान्यांना आवाहन केलं कोणी भयभीत होऊ नका, सरकारचा प्रयत्न उपाययोजना चालू आहे. पण अद्याप इथं पेट्रोल इंधन हे गोरगरिबांना मिळत नाही आहे. काही लोक इथं उपाशीपोटी सकाळच्या 7 वाजल्यापासून उभा आहे. माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना व भुजबळ साहेबांना की बाबा सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा व पेट्रोल डिझेल हे उपलब्ध करण्यात यावं. आणि जो शासनानं जो आता मागे एक परिपत्रक काढलं होतं, 4 चाकी गाडीला 2000 रुपयाचं डिझेल आणि टू व्हीलरला 200 रुपयाचं पेट्रोल, त्यांना हा बी कायदा रद्द केला आणि आता सर्वसामान्यांना दिलासा दिला त्यांनी की बाबा कोणी किती पेट्रोल आणि डिझेल भरू शकतंय. साठा सध्या उपलब्ध तर नाही पंप चालकाला. आता साठा उपलब्ध, सरकारने आता उपाययोजना करायला पाहिजे. आता लोक नागरिक त्रस्त झाले, यांचा अंत पाहू नये. आता विरोधकांना बोलायला पुन्हा चान्स मिळाला असं सरकारने करू नये. प्रत्येकाला त्यांनी सर्वसामान्याचा अंत पाहू नये, जेणेकरून सर्वसामान्यांना ज्या ह्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो ते त्रास. आज माझ्यासोबत काही वयोवृद्ध देखील आहात. काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल? नाही, काहीच सांगत नाही आता बाबा बोलण्यात. आणखी सुद्धा आपल्यासोबत काही ग्राहक या ठिकाणी आहे. काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि काय पेट्रोल पंप? सर, निकडून आलोय.
कधीपासून आले? सकाळी 8 वाजता. काय डिझेल नाही, पेट्रोल पेट्रोल गाडी पोहायला. कधीपासून पेट्रोलचा तुटवडा भासत? आता सर 2 दिवसात काय पेट्रोल नाही आहे. अच्छा. हो, काय मागणी तुम्ही? मागणी कमीत कमी मला एक लिटर कमी सकाळून द्यायला पाहिजे. सकाळी बिगर अन्न पाण्याचे पाणी बिगर पाणी पिल्ले जाईल सगळं बसलो. पंप चालक म्हणतात या ठिकाणी स्टॉक तर नाही सर. स्टॉक नाही, त्यांनी सांगायला पाहिजे तसं. मग किला बोर्ड लावून द्यायला पाहिजे स्टॉक नाही म्हणून. या ठिकाणी बोर्ड लावायला पाहिजे, सांगायला पाहिजे जे करून आमच्याकडे स्टॉक नाही. परंतु या ठिकाणी कर्मचारी सांगतात का मालक या ठिकाणी उपस्थित नाही. हे बघू शकता या ठिकाणी संपूर्ण टू व्हीलर समोर उभा आहे आणि पूर्ण हे छत्रपती संभाजी महानगर आणि जालना महामार्गावर असलेला हा सारथी पेट्रोल पंप आहे. आणि ह्याच पंपावरती नव्हे तर ह्या सर्वच या महामार्गावर असलेले सर्वच पेट्रोल पंपावर ह्या पेट्रोलची तुटवडा भासत आहे. त्यामुळे संतप्त ग्राहक आता रोष व्यक्त करण्यास हे करत आहे. मी किशोर सिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना, बदनापूर. प्रतिनिधी किशोर सिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना.